जिथे बाप आपल्या लेकीसाठी तळहाताच्या फोडासारखं जपतो, तिचा हात काही काळासाठी धरून कायमच मन जिंकतो आणि लेक मोठी झाली तरी वडिलांच्या हृदयातच राहते. हे नातं शब्दात मांडणं कठीण, पण प्रेम आणि विश्वासाने भरलेलं असतं. जिथे वडील मुलीसाठी आधारस्तंभ आणि मार्गदर्शक असतात, पण काही प्रकरणामध्ये बापच या लेकीसाठी नराधम ठरत असतो. असाच काहीचा प्रकार घडला होता बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्यात. नमस्कार, मी बालाजी शिंदे, तुम्ही पाहताय लोकाशा टीव्ही. शिरूर कासार पोलीस स्टेशन येथे दाखल झालेल्या अत्यंत संवेदनशील पोक्सो प्रकरणात शिरूर कासार पोलिसांनी मानवी दृष्टिकोनातून केलेल्या तपासामुळे आरोपीस कठोर शिक्षा सुनावण्यात आली आहे. दिनांक 16 ऑगस्ट 2024 रोजी 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्याच वडिलांकडून वारंवार शारीरिक मारहाण व लैंगिक अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली होती. यातील पीडितेने दिनांक 18 ऑगस्ट 2024 रोजी धैर्याने शिरूर कासार पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली होती. आरोपी विरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत कलम 74, 75, 76, 115 तसेच पोक्सो अधिनियम 2012 अंतर्गत कलम 10 व 12 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता. तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून आरोपीस अटकही केली होती. तपासादरम्यान पीडितेचा सविस्तर व विश्वासार्ह जबाब, साक्षीदारांचे जबाब तसेच आवश्यक महत्त्वाचे पुरावे तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी गोळा करून त्याची योग्य मांडणी करून दोषारोपपत्र वेळेत व भक्कम पुराव्यानिशी सादर करण्यात आलं. हा खटला न्यायमूर्ती SS घोरपडे यांच्या न्यायालयात चालला. न्यायालयाने पुराव्यांचा सखोल विचार करून आरोपीस दोषी ठरवलं. नराधम आरोपीस पोक्सो कलम 10 अंतर्गत 7 वर्षे सक्त मजुरी, तर पोक्सो कलम 12 अंतर्गत 3 वर्षे सक्त मजुरी, BNS कलम 115 अंतर्गत 6 महिने शिक्षा व आर्थिक दंड व पीडितेला भरपाई अशी शिक्षा सुनावली आहे. अशाच ताज्या अपडेटसाठी लोकाशा टीव्हीला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका.